पैसा हा माणसाच्या आयुष्यात येणारा पाहुणा नाही. तो एक कायमचा सोबती आहे. कधी हात धरून पुढे नेणारा, कधी खांद्यावर हात ठेवून थांबवणारा आणि कधी इतका जवळ येणारा की स्वतःची सावलीसुद्धा मागे पडते. पैसा आयुष्यात आला की सगळं बदलतं असं नाही, पण आपण बदलतो. आणि हा बदल सगळ्यात धोकादायक असतो. कारण परिस्थिती बदलली हे कळतं, पण स्वतः बदललो हे मान्य करणं कठीण असतं. पैसा नसताना माणूस जगण्यासाठी झगडतो. पैसा आल्यावर माणूस जगायचं विसरू लागतो. तेव्हा प्रश्न भुकेचा नसतो, तर भुकेला किती वाढवायचं याचा असतो. कधी काळी आपल्यालाही थोडक्यात समाधान मिळायचं. थोडं हसलो, थोडं मिळालं आणि दिवस संपला तरी मन भरलेलं असायचं. आता दिवस संपतो, पण मन संपत नाही, यादी संपत नाही, हाव संपत नाही आणि सगळ्यात वाईट म्हणजे धावणं थांबत नाही. पैसा सुरुवातीला दिलासा देतो. तो सांगतो, आता काळजी नको. पण हळूहळू तोच काळजीची कारणं वाढवतो. आज जे पुरेसं वाटतं ते उद्या कमी वाटायला लागतं. कारण पैसा गरज शिकवत नाही, तो तुलना शिकवतो. दुसऱ्याकडे पाहायला लावतो आणि स्वतःकडे पाहणं हळूहळू थांबवतो. पैसा माणसाला शक्ती देतो आणि शक्ती माणसाची खरी ओळख बाहेर काढते. नम्रता खरी होती की गरज होती हे तेव्हाच कळतं. पैसा काही माणसांना मोठं करत नाही, तो फक्त त्यांना उघडं करतो. पैसा माणसाला विचार करायला वेळ देत नाही. तो सांगतो, आधी मिळव, मग विचार कर. आणि मग कधीच येत नाही. आपण स्वतःला सतत समजावत राहतो. आता नाही थांबलो तर पुढे आराम करेन. पण पुढे गेल्यावर आरामाची सवयच उरलेली नसते. पैसा माणसाला मोजायला शिकवतो. फक्त वस्तू नाही, तर भावना, वेळ आणि माणसांची किंमतसुद्धा. कोण उपयोगाचा आहे, कोण ओझं आहे, कोण संपर्कात ठेवायचा, कोण विसरायचा, हे सगळं नकळत ठरत जातं. आणि एक दिवस आपल्याभोवती लोक असतात, पण आपले लोक खूप कमी उरलेले असतात. काही माणसं आपल्या आयुष्यातून हळूच निघून जातात. भांडण करून नाही, दूर जाऊन नाही, तर दुर्लक्षित होऊन. आणि आपल्याला उशिरा कळतं की आपण त्यांना गमावलं नाही, आपण त्यांच्यासाठी थांबलोच नाही. पैसा माणसाला सुरक्षित वाटायला शिकवतो, पण आतून असुरक्षित बनवतो. कारण जितकं जास्त मिळतं तितकं जास्त गमावण्याची भीती वाढते. आणि ही भीती माणसाला कंजूस नाही, तर कठोर बनवते. मदत करताना मन आधी हिशोब करतं. माफी मागताना अहंकारमध्ये येतो. प्रेम करताना स्वतःला जपण्याची भीती असते. आईवडिलांचा आवाज हळूहळू फोनवर कमी होतो. मुलांचं हसणं व्हिडिओत अडकतं आणि जोडीदारासोबतचं मौन सवयीचं होतं. आणि आपण म्हणतो, हे सगळं त्यांच्यासाठीच करतोय. पण ते त्यांच्यासाठी कधी स्वतःसाठी झालं हे कळत नाही. रात्री उशिरा झोप येत नाही, तेव्हा पैसा उपयोगी पडत नाही. तेव्हा फक्त आपण कोण होतो आणि काय झालो हेच आठवतं. ते साधे दिवस, ते हलकं हसणं, ते पुरेसं आहे म्हणणं, सगळं आठवतं. आणि मन प्रश्न विचारतं, आपण खूप पुढे आलो, पण मागे काय राहिलं? पैसा वाईट नाही, तो गरजेचा आहे. पण जर तो आपली किंमत ठरवू लागला, तर तिथे काहीतरी तुटतं. कारण माणसाची किंमत तो किती कमावतो यावर नसते, तर तो किती जपतो यावर असते. शेवटी पैसा सोबत येत नाही श्वासासोबत, पण त्या शेवटच्या श्वासात आपल्याला समाधान आहे का हे फार महत्त्वाचं असतं. पैसा आयुष्य नाही, तो फक्त आयुष्याची एक न संपणारी जादू आहे आणि त्याच वेळी एक न संपणारी परीक्षा. आणि जो माणूस त्या परीक्षेत स्वतःला गमावत नाही, तोच खऱ्या अर्थाने जिंकलेला असतो.